मैदान झालं ओळखीचं, त्या मैदानाचे विजेती जोडे आहेत देवाबाई आणि इकडं आहे लखन. काय सांगाल पुन्हा एकदा मोठ्या मैदानात विजय? सांगा सारखं एवढं असं अतिशय आनंद होतो का आपल्या बैलानं आम्हाला पहिल्या वेळेस पलटणला आलो तर एकदम खुश करून दिलं. दुसऱ्या वेळेस आलं तरी त्यांनी गुलाल आणि बुलेटचा मानकरी झाला. लय आनंद झाला. खूप इच्छा झाली. आता तुम्ही काय सांगाल जे पाठीमागचं तुमचं फेमस झालं की वायदी आम्हाला मागत होते, परत आला होता का त्यांचा कॉल? नाही, आता कोणाचा कॉल नाही आला. आम्हाला काय म्हणतात पैसे देऊ वायदी, पण आम्ही वायदी किती घेत नाही. आज तीच गाडी पळाली. आमची गाडी एक नंबर पळते. तुम्हाला म्हणलो तुम्ही पलटणला आमचा पहिला 100% टिकणार. आज पण मस्त आनंद झाला. फायनल मारला, एक नंबर केलं. खूप आनंद झाला. आता दुसरी वेळ आहे इकडं. बरं आता ड्रायव्हरचं नाव काय? ड्रायव्हरचं नाव किशोर कदम. किशोर कदम. बरं आता किती दिवसाचा गॅप नंतर आला होता? कारण कसं होतं लखन बिनजोडला पळालेला, तर साधारणपणे किती दिवसाचा गॅप ठेवलेला या मैदानासाठी? तरी आला आता 4 दिवसाचा गॅप आहे. आमच्या इकडे शंकरपट होता, तिथं बैल आणले आणि तिथून आला. आजचा 5वा दिवस आहे समजा. बरं, मुंबईला आला तेव्हा 8 दिवस बैल त्यावर होता. बरं, आता देवाबाईकडे जातो. काय सांगाल देवाबाई डायरेक्ट फलटण नंतर इथंच पळाला का? हो, तिकडं एक त्याच्यासोबत आमचा घरचा वासरू पळतो पक्षा नावाचा. त्याच्यावर आम्ही 2-3 शंकरपट केले. आम्हाला बी बिनजोडचा 2-3 वेळेस फोन आले, पण आम्ही म्हणलं आम्हाला बिनजोडला यायचं नाही अजून. त्या सरकारता आम्ही आणलो नाही, त्यानंतर इथंच आलो. बरोबर. हो. बरं, काय सांगाल आजचा विजय वेगळा आहे. तुम्ही काय करा आता? काय करायचं सोडाय काय बैलावर? बैलाचं तर असं मत आहे का जिथं ज्या मैदानाला गेला त्या मैदानात त्यांनी आपल्याला गुलाल म्हणजे गुलाल. पण तुम्ही काय करता बैलाबरोबर? तुम्ही काय करता देवाचा? सांभाळायला तुम्ही सांभाळता? हो. बरोबर. हा आमचा स्वतःचा बैल येतो. हा बरोबर. तुम्ही सोडण्याचं काम करता का? काय करता? सुट्टी मेकर. सुट्टी सोडतो. तुम्ही हा बैल सोडला का? नाही, मी बैलाचा देखरेख करतो घरी सगळं. आमचं सुट्टी मेकर ते आकाश भाऊ आम्ही दादा आहे. 2 जण आहे. बर, आता कसं पुढचं कसं नियोजन असतं? पुढचं आता इथंच आहे 7 तारखेपर्यंत. 3 तारखेला ओळखीला मैदान आहे, इथं थांबायचं मैदान. हो, घरी नाही जायचं. ट्रॅव्हल्स काम करायची बैलाची आता. बरं, काय झालं ज्या वेळेस फलटणचं मैदान झालं ते एकदम अचानक चर्चेत आला. तुम्ही बाईट दिल्या, मी बी घेतल्या, सगळ्यांना दिल्या. त्याच्यानंतर कसं गावाकडे कसं झालं? गावाकडं खूप हे केलं. ते रॅली गेली काढली, डीजे गिजे लावलं. खूप आनंद झाला पुऱ्या गावाला. हो, रॅली काढली होती. डीजे गिजे लावून सगळं मिरवणूक गावात. बर, ज्या वेळेस 1 नंबर केला होता देवाने, 1 नंबर केला, अचानक जसं यांना विचारलं चर्चेत आला बैल. नक्की गावाकडे कसं रिॲक्शन होती? काय तुम्ही काय सांगाल? तुम्ही सांगा काय झालं? एवढा आनंद झाला त्याला, भरपूर आनंद झाला. बरोबर. तिथं मिरवणूक वगैरे काढल्या? हो, नाही मिरवणुकी काढली होती. लखनची काढली होती. बर. बरं, आता त्यांनी सांगितलं 3 तारखेला पळेल, 7 तारखेला पळेल. हीच जोडी दिसणार का वेगवेगळं? ते समज मालकाचं आमचं एकमेकाचं बोलणं झालं का समज समज आपली इच्छा झाली तर हीच जोडी येते. हीच जोडी पण. तर पुन्हा एकदा मित्रांनो ह्या जोडीला शुभेच्छा देऊ. फलटण नंतर ही जोडी अचानक चर्चेत आली. आज वडकीमध्ये प्रथम पारितोषिक घेतलेलं आहे लखननं आणि देवाबाईनं. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आता ही गाडी कुणी पळवली ती बघूया आणि त्यांना काय गोष्टी विचारूया. चला मग. जसं सांगितलं मित्रांनो की लखन आणि देवाबाईचे ड्रायव्हर महत्त्वाची त्यांची भूमिका. बैल तर पळतात. किती वर्ष झालं पळवताय तुम्ही? आता लखन या सीजनलाच पळू राहिलो आपण. देवा जसं 2रा सीजन आहे तसं पळवतो आपण. होय. आणि मी तुम्हाला बघितलंय कुठं लगेच जाता, कारण तुमच्या कपड्यावर गुलाल नाही, लगेच गाडी पळवून लगेच. नाही, हे बघा सगळे बैल आपलेच आहे. विरोधवाले आपले जरी जितले तर काही त्याचं ते नाही, कारण कोणी नाराज नको व्हायला. बर, ते बी बैल एक ना एक दिवस जितणारच ना. बर, मला म्हणून तुम्ही गुलालात जात नाही जात. वा. आणि 21 वर्ष बैलगाड्यात आला होता. बरं, मला ही सांगा सगळ्यात महत्त्वाचं असतं ह्या गाडीचं तुम्हाला पळवताना काय वैशिष्ट्य दिसतंय? वैशिष्ट्य गाडी एकदम जुळून पळते आणि फास्ट गाडी. जागी सुट्टीपासून तर सेंटरपर्यंत, समजा समोरच्या धाग्यापर्यंत गाडी जिथून सुटली त्या सेंटरमध्ये गाडी पळते. त्यासाठी गाडीला कसं आहे का गाडी फास्ट पळते. त्यासाठी दुसऱ्या गाड्या कशा इकडे तिकडे थोड्याफार हला द्या, त्याच्यानंतर लेट होती गाडी पळवणं. बरं, चालत बघ.
आता मला सांगा की छकडी आणि रिंगी ह्याचा काय फरक पडतोय का गाड्यात? कारण म्हटलं जातं रिंगीच्या गाड्या जादा पळतात तुमच्यानुसार. नाही काही फरक नाही, काही फरक नाही. छकडीला बैल तेवढेच पळतात आणि याला पण तांग्याला, सातारा तांग्याला पण बैल तेवढेच पळतात. ही का बैलवाल्याचे ते म्हणणं आहे का बुवा जे आपलं नाशिक तांगा म्हणते आमच्या इकडं छकडी, त्याला हे बैल ज्यादा पळतात असं काही विषय नाही. जे पळणार, ज्याचा पाऊल उचलणार त्याचा नंबर होणार. नंबर. हो. बर, आता ह्या बैलांचं वैशिष्ट्य घेऊया. देवाचं काय वैशिष्ट्य आहे पळताना तुम्हाला जाणवलेलं, आणि लखनचं? पहिल्यांदा देवाचं सांग, काय वैशिष्ट्य आहे? देवा जो होतं, देवा जसा समजा बच्चा होता तेव्हापासून आपण त्याला हाकलतो, तर त्यावेळेस बी मी हाकलत होतो, तर आमच्या इकडं 1 नंबरमध्येच पळत होत. त्याच्यानंतर भेगडे काकांनी बैल घेतला तो पुणेवाल्यांनी. त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर त्यांचे खिलाईत काही विषय झाला असं बैल रिटर्न आला परत मिल्का शेट आणि तो पळत होता. त्याच्यानंतर बैल त्यांनी आमच्या इकडे दिला. बैल आज रोजी बी तिकडं समजा खिलाई म्हणा, हाकलण्याचं म्हणा, सुटी म्हणा, व्यवस्थित होऊ राहिली. बैल नंबर 1 मध्ये पळू राहिला. बरं, आणि लखनचं काय वैशिष्ट्य आहे? लखन हा समजा या सीझनला बैल घेतले शेट नाही आमच्या मनोहर भाऊ चव्हाण साधा येईनी, तर बैल पहिल्यांदा समजा 2 नंबरमध्ये असं पळत होता आमच्या इकडे सेकंडमध्ये. पण ज्या वेळेसपासून येईनी घेतला आमच्या शेटनी, तोपासून नंबर 1लाच पळू राहिला. आपल्या हातात आल्यापासून नंबर 1ला आहे. बरं मित्रांनो, तुमचं नाव सांगा, महाराष्ट्राला कळू द्या. किशोर कदम. किशोर कदम. हो. बरं, तुमचं गाव कुठलं? तोंडोळी, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. बरं, आता पुन्हा म्हणजे नाशिक छकडं थांबता का बाकी सगळं? व्याकलतो. होय. हो. बरं. याच्या पहिलं कन्हैया, देवा, रणवीर, आपला मोठा लक्ष्या, एस के पाटलाचा शंभू, म्हणजे असे भरपूर बाबे पूर्ण बैल हाकले. बरं, मग तुम्ही आठवण करून दिली मोठा लक्षान. बरीचशे जण म्हणतात छोटा लक्षान मोठा लक्षाची आठवण झाली गाडी पळाल्यानंतर, काय सांगाल? गाडी ती जशी इकडं बी कोणाला गाडी मिळाली नव्हती आणि तिकडे मुंबईला पण गाडी कोणी मारली नव्हती. आपण सोनारपाड्याच्या याच्यावर आपला सोन्या माणिक नाही मानक्या आणि कन्हैयावर आपण ती गाडी घेसरला आपण गाडी मारली ती. म्हणजे ती गाडी एक वेगळी चोरत चालायची, ही मारणार एकदा ती मारणार. हो. पण आता तुम्ही लक्ष्याचं स्पीड आणि ही स्पीड काय सांगाल? कारण बऱ्याचशा तरुणांना माहित नाही की लक्ष्य कशा स्पीडनं पळायचं. जो आहे तो स्वतःमध्ये भरपूर गाडी पळत होती त्याची. समजा 700 फुटाच्या नंतर गाडी नंबर 1 पळायची ती हेच का बाबा जे गाडी मारित होते त्यावेळेस लक्ष्याची. लक्ष जर जागेवर जर बाहेर जर गेला तरच गाडी मेले जात होती. सरळ जर गाडी लागली तर गाडी मरत नव्हती, पण आपण ती सरळ मध्ये मारली होती. म्हणजे तुम्ही म्हणता लय स्पीडचा बैल, तसा बैल म्हणजे ह्या बैल आत्ता पळतात त्यापेक्षा जादा स्पीड का? हो, स्पीड जादा होती. बरं, तर मित्रांनो, किशोर कदम ड्रायव्हर आहेत आणि महाराष्ट्राचे आता म्हणजे आपण म्हणू लोकप्रिय ड्रायव्हर ठरत आहेत. कारण मैदानात देवा आणि लखन जिथं जाईल तिथं एक चमकदार कामगिरी करत आहेत. तर किशोर कदम यांना पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. धन्यवाद.